चला आमचे समाधानला विनंती करेन की पैलवान नरेश जयपाल यांचा या ठिकाणी आपण या मंचावरती सन्मान करायचा आहे। सत्कार करू आपण, ज्याने एक काळ कुस्तीचं मैदान गाजवलं। मैदान खेळत असताना या लाल मातीतले खेळ खेळणारे नरेश दादा जयपाल यांचा या ठिकाणी केला जातोय सन्मान। चला ओमसाई आगासनच्या विरोधात साक्षी इलेवन गावदेवी नारिवले हा संघ पहा मिळतोय सेमीफायनलचा सामना आणि सेमीफायनलची लढत आहे। जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी मिळेल, मग ती पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची असेल। एक ट्रॉफी तर निश्चित मिळेल, कारण कालचा दिवस कौसा संघाने गाजवला। लेट्स प्ले। संदेश गोरपेकर पहिलाच बॉल फेकून दिलाय। सरळ रेषेत खेळलेला पहिल्या बॉलवरती पहिला षटकार आलाय। कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनच्या नियमानुसार आगासन संघाचा 12वा खेळाडू नाही आहे, त्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टी देण्यात येतोय। ओ लीडिंग एज या ठिकाणी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, आधी पाठीमागे राहिले आणि त्यामुळेच 1 धाव मिळाली। 2 धाव पेनल्टीच्या आम्ही नंतर ऍड करू, जेव्हा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होईल तेव्हा त्यामध्ये आपण 2 धावा ऍड करू। चला पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर एकेरी धाव जीवनदान मिळालंय सांडीला। गोलंदाज केजूला पाहतोय पॉवर प्लेचा एकमेव षटक। 4 षटकांचा सामना, सेमीफायनलचा मॅच या 2 संघामध्ये। फटका येथे सुद्धा चांगला आहे, सरळ केल्यात, मात्र लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आलाय। तोपर्यंत 1 धाव घेण्याचा अवधी होता। विनायक मुंडे होते मागच्या मॅच मध्ये, विनायकने फास्टेस्ट 50 धावा पूर्ण केले, 8 षटकार टोकले, लागोपाठ 4 आले त्याच्या बॅटमधून आणि 56 धावांची विस्फोटक खेळी साकारली। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, चांगला चेंडू, एज अँड टेकन, फलंदाज बाद झालाय। पहिला धक्का नारिवली टीमला। चला पहिला धक्का लागलाय, षटकार जरूर आला पहिल्या बॉलवरती। त्यानंतर एकेरी धाव येत असताना 2 एकेरी धावा आल्यात। 8 या धावसंख्या झाली असताना पहिला विकेट।
वन डाऊनला करण काटे आदित्यच्या जोडीला पाहा मिळतो आपल्याला. फटका येते सुद्धा चांगला डीपेक्षा कबरला चेंडू चाललाय फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल सीमा पार चौकार. 4 धावा. धावसंख्या 12. Oh, clean ball. You miss definitely. धक्का दुसरा. 12 धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात 1 चौकार 1 षटकार एकेरी धावा 2 आल्या 2 विकेट म्हणजे एकूण 6 चेंडूवरती 12 धावा आल्यात. मागच्या मॅच मध्ये आगासन संघाने हाय स्कोर नोंदवला 95 धावा 94 केल्या तशा तर 92च केल्या. 2 धावांची पेनल्टी होती. गोलंदाज नागराज मुंडे. ओव्हर नंबर 2 4 षटकांचा सामना सेमी फायनल. ओ पटका चांगला आहे. गुड शॉट टेक्निकल शॉट. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंटचा फिल्डर होता त्याच्या अगदी जवळून काढलं गेलंय बॉलला. धावसंख्या 18 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 16 नको आता नाही पेनल्टीच्या नंतर. फुलटॉस पुन्हा एकदा त्याच प्रकारे तोच फिल्डर तसा शॉट पाहायला मिळाला आउटसाइड ऑफ स्टंपला. 2 चेंडू नागराजने फेकल्यात आणि त्याच्यावरती 2 चौकार वसूल करत असताना आदित्य गोरपेकर. वीस या आकड्यावरती संघ गेलाय. 2 बाद 20 ही धावसंख्या. आता या खेळपट्टीवरती जास्त धाबा होतात काल थोडेसे कमी पाहायला मिळाल्या. ओ पटका चांगला इम्प्रोव्हायझेशन. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अलॉंग द कार्पेट. चौकार. लागोपाठचे 3 चौकार आले. तीन चौकार. धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. 24 ही धावसंख्या पाहतोय. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात फिल्डर उपस्थित. कॅच आणि आता 2 धावा. छेल सोडला गेलाय. करम बेडेकर.
फुलटॉस, फटका चांगला बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय, षटकार. बत्तीस धावा पाहा मिळतात. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये लागोपाठ 3 चौकार आल्या, त्यानंतर झेल सुटला आदित्यचा आणि त्यानंतर आलेला षटकार. सध्या तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळतो आपल्याला, कारण षटक दुसरं सुरू आहे. पुन्हा एकदा अगदी खोलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर, एक धाव कंप्लीट केले आणि ते एकच धावेवरती समाधान मानावं लागलंय. शेवटच्या बॉलवरती एक धाव येत असताना 2 षटकांमध्ये धाबा झाल्यात, त्या 2 बाद 33 धाबा, 33. पुन्हा एकदा पटका चांगला स्टॅन अँड डिलिव्हर समोर खेळले गेल्यात. आदित्यच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. चांगल्या धावसंख्येकडे पुन्हा एकदा वाटचाल केली गेली. ओ स्लोवर, अगदी स्लो बॉल फेकला होता. धावसंख्या 40. ओमकारला पाहतोय गोलंदाजीवरती, तिसरं षटक. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र या थर्ड अंपायर वाईडसाठी. अंपायर्स कॉल. वाईड बॉल. यस, हुक करायचा होता, मात्र जास्त उचली घेतली बॉलने, त्यामुळे अंपायरने वाईड घोषित केलंय. फुल टॉस. पुन्हा एकदा वन्स अगेन वाईड. वन्स अगेन वाईड बॉल. लागोपाठचे 2 वाईड आल्यात. ओमकार एज लागतोय, चेंडू पाठीमागे. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. 2 चेंडू वाईट आल्यानंतर मात्र डाडबॉल आलाय. एकूण धावा जर पाहिलं तर 42 हे 42 झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद, दांडी गोल. या षटकामध्ये पाहिलं तर 4 चेंडू झाल्यात, म्हणजे अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. चला, या षटकामध्ये अखेरकार ओमकारला यश मिळालं.
पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर सिंगल, 2 वाईड बॉल, डॉट आणि त्यानंतर विकेट डॉट. करण यावेळेस वाईड बॉल आहे. पंच बॅटचा इशारा करत असताना तिसरा चेंडू वाईड या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. आता मात्र आदित्य नॉनस्ट्राईक गेंदलाच राहिला या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर बलिशेठ पाटील आणि गोटीराम पाटील यावेळेस फटका चांगला आहे आणि विलास जयपाल यांचं आगमन झालंय. षटकार 6 धावा करण फुलोरेच्या बॅटमधून. एकोणपन्नास धावा झाल्या 3 ओव्हरमध्ये. 49. आता चौथा आणि शेवटचा गोलंदाज विनायक मुंडे. हो, उडवलाय बॉलला. यावेळेला स्टन केलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला बीट करत असताना गोरपेकरच्या बॅटमधून हा षटकार. फिफ्टी कंप्लीट झाले. 55 धावा. 55 चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. मात्र नारिवली संघाला विसरून जमणार नाही. मागच्या सामन्यामध्ये याच आगासन संघाने 95 धावा उभ्या केल्या होत्या. इट्स वाईड बॉल. प्रेशर प्रेशर पहा मिळतोय गोलंदाजावरती, कारण भरपूर रन्स आल्यात. आज मात्र या सौरभ पट्टीवरती भरपूर धावा आल्यात. काल थोडेशा कमी पाहिल्या धावा सातत्याने. हो, फटका चांगला. फिल्डर उपस्थित. डीपिश कव्हरला झेल टिपला गेला. अगदी जाळं पसरलं होतं त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद आदित्य गोरपेकर चांगली इनिंग साकारली. चांगली बॅटिंग केली आदित्यने. चौकार षटकार दाखवत असताना 11 चेंडू 35 धावा केल्या मॅच मध्ये. शिवाजी गोरपेकर पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हो, इथे फटका चांगला आहे आणि इथे 6 धावा षटकार. जबरदस्त फटका होता. उडवलाय कव्हरच्या वरून. बासष्ट धावा. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 गो. 3 हा एक वाईट होता ना. 3 चेंडू आहेत अद्याप. 62 झाल्यात. चांगल्या धावसंख्येकडे अग्रसर होत असताना एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि या ठिकाणी नाही आहे. फिल्डर वेगाने आल्यात त्यामुळे एकच धाव मिळाली. 63 ही धावसंख्या. चांगली धावसंख्या तुम्हाला पाहा मिळते. कारण यावेळेस
बॉलला सोडून दिलाय वाईड बॉल. यस, आमचे प्रवीण मडवी, मेन पंच स्क्वेअर लेगला श्रीनाथ पाटील. अत्यंत चांगली कामगिरी 2 दिवस या स्पर्धेमध्ये. कारण पंचावरती फार जबाबदारी असते, चांगले निर्णय द्यायचे असतात त्याने, आणि तसंच चित्र सातत्याने पाहायला मिळालं. ग्राउंड शॉट आहे, पटका अलॉंग द कार्पेट आहे, मिसफील्ड झाली आणि 102 मध्ये रूपांतर करत असताना 2 धावा. बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट टाकल्या जातात, मात्र आपला पहिला निकष असतो तो विकेटवरती, त्यामुळे विकेट सांभाळून ठेवावं लागतात. कल्याण डोंबिवलीमध्ये तसा नियम आहे, रायगडमध्ये गेला तर नाही आहे. तुम्हाला धावा चेस करायच्या असतात, काही ठिकाणी टॉसला महत्त्व असतो. ओ फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवलाय आणि हा टार्गेट सेट करणारा षटकार होता. एकूण धावा झाल्यात त्या आता 72 धावा झाल्यात आणि पॅनल्टीच्या त्यात 2 ॲड करतो, 74 धावा होतील आणि 75चं टार्गेट. 75 टू विन. थैंक यू सो मच जगदीश पाटिल सर.
नमस्कार, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे स्वागत. लक्ष 75चं दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केलाय, तिथं फिल्डर तुम्ही तिथे पाहता. थोडी विस्फिल झाली, याचा फायदा सेकंड मध्ये रूपांतर. डेंजरला करण धावतोय, धाव पूर्ण. 2 अकाउंट खुलं केलाय. 18.75ची सरासरी प्रति षटकामध्ये. या मॅचला जिंकायचं असेल तर ओमसाई आगासन त्यांना फाईट करते टीम साक्षी लेवन आई गावदेवी नारेवली. यातून जो सामना जिंकेल तो एखाद्या ट्रॉफीचा हकदार होईल. कालचा दिवस अक्षरशः गाजवला आई गावदेवी क्रिकेट संघ कौसानं. आज कोण जाईल या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. पुढचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा शॉट ऑनला फिल्डर तैनात आहे. या बॉलवरती धाव मिळते 1. या कौसा टीम तुमचा कॅप्टन तुम्ही रिपोर्टिंग करा. मैदानामध्ये तुम्ही पाहता विनायक मुंडेला, ज्याचं अर्धशतक तुम्ही पाहिलं. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक 56 धावा त्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहिल्या. तो आता सलामीवीर स्ट्राईकेला लेफ्ट हँडर आहे. त्याच्याकडे आकांक्षा आहे, खड्याकडे त्याच्याकडे लक्ष असेल ओमसाई आगासनचं. यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढला. या बॉलला बॉल चाललाय लॉंग ऑनला, फिल्डर तिथे तैनात आहे. या बॉलवरती मिळते फक्त सिंगलला खेळला सुरुवात केली आहे विनायकनं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 4 या आकड्यावरती. 75चं भलं मोठं लक्ष. 72 धावा बनवल्या पहिल्या बॅटिंग करत असताना. 2 धाव्या पायलेंटीच्या ऍड केल्या आपण. 12 बॅन नाही ओमसाई आगासनचा. बनल्या 74 धावा धावपलकावरती. 75चं आता लक्ष पार करायचं आहे. पुढचा बॉल षटकातील फटका बॅटच्या रडारमध्ये उडवला. बॉल चाललाय बाउंड्री लाईटच्या दिशेनं. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय या 6नं डबल विजिटमध्ये रनसंख्या 10 या आकड्यावरती. डिप बॅकफुट स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. करण बेडेकरचा तुम्ही हा षटकार पाहिला. 10 धावा धावपलकावरती. निखिल भोईरचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. 75चं लक्ष का बॅटिंग केली आदित्य गोरपेकरनं. पुढचा बॉल खोदून काढला. या बॉलला मैदानचा फिल्डर करण जोपर्यंत बॉलवरती जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 11 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील. सामना करेल तो विनायकला तुम्ही पाहतात. त्याच्याची फिल्डिंग मन विकेटला फिल्डर आहे. लॉंग ऑन पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहता पहिलं. पुढचा बॉल शफल झाला. टॉप एच विकेट. कॉटन बॉलची संधी. निखिल भोईरनं टिपलाय झेल. विकेट मिळतीये मोठी विनायक मुंडेची. तो बाद झाला आणि लागतोय पहिला धक्का ओमसाई आगासन टीमला. 11ला पहिला. शुभागमन झालाय तुम्ही पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष माननीय श्री जीवनदादा बालिलकर. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागतम सहर्ष सुस्वागतम. इथे तुम्ही पाहता फटाक्याच्या आतिषबाजीनं त्यांचं स्वागत झालं. स्वागतम सहर्ष सुस्वागतम. या जीवनदादा बालिलकर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जानुबाद स्पोर्ट दैसरबोरीच्या खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेमध्ये तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या नावानं गेल्या वर्षी आपण खऱ्या अर्थाने नाईट देखील स्पर्धा पाहिली, जी 40+ क्रीडा नगरीमध्ये 5 दिवसाची स्पर्धा. या त्याचे एक प्रमुख आयोजक आणि खऱ्या अर्थानं एक दमदार स्पर्धा त्यांची पार पडली. ही गावची स्पर्धा. दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. अपील हलकीशी तुम्ही पाहिली. प्रणव आला बॉलिंग ट्रॅकवरती. प्रणव पाटील
या जीवनदादा वालीलकर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. युवकांचे प्रेरणास्थान, सर्वांना सोबत घेऊन चालणारे खऱ्या अर्थानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुल टॉस होता, इथे बीट झालाय, तुम्ही पाहताय. करण बेडेकर पुढचा बॉल, बॉल पडला, त्याच्यानंतर बॉलनं उंची घेतली, रिव्ह्यू घेतला वाईटसाठी. त्याला पंचानं या मुकेश आपण चेक करू. वाईट बॉल, अतिरिक्त धाव, 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती 12. हडबा बॅटनं डीप मधनं फिल्डर, सिंगल. 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 1 13 रन स्कोरबोर्ड वरती. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तुम्ही केजूला पाहता, केजू मुंडे. पुढचा बॉल केजूसाठी, लेग स्टंपला सोडून जात असताना पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धाव, 1 स्कोर पुढे सरकेल. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती 75चं लक्ष गाठायचं आहे या मॅच मध्ये ओम साई आकाशन टीमला सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होईल प्रणव पाटील. उडवलाय, फटकाला जबाब, डाऊन द ग्राउंडचा सेफ क्रिकेट मधला फटका. तुम्ही पाहता क्रिकेटचा बादल सौंदर्य. लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या वदन बॉल सीमा पार, फ्लाइट हिट, माइट हिट षटकार. सहा स्कोर पुढे चाललाय, 20 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगला फटका तुम्ही पाहिला. पुढचा बॉल केजूसाठी, टॅपिंग स्ट्रोक. लॉंगॉनचा फिल्डर जोपर्यंत बॉल उचलेल तोपर्यंत 1 धाव. एका धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या पुढे जातो 21 या आकड्यावरती. 21 धावा. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोर तुम्ही करण बेडेकरला पाहता. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं, बॉल चाला वेगानं सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या फिल्डरला बीट करून सीमा पार. करण बेडेकरच्या बॅटमधनं आलाय दमदार चौकार. समीकरण बॉल शिल्लक असतील 13 बॉल 50 ची गरज आहे. बॅटचा कडा लागलाय का? जरूर. आणि विकेट कीपर त्याचं काम पूर्ण केलं शिवाजीनं. विकेट मिळतीये शेवटच्या बॉलवरती प्रणव पाटीलला, करण बेडेकरची. आणि आता समीकरण तुमच्या समोर बॉल शिल्लक असतील ते 12 मध्ये 50 ची गरज.
बॉल 50 गरज. मंथन गोरपेकर आला. त्याला पहिलाच बॉल स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये अडवला. डॉट बॉल सुरुवात केली आहे. जबरदस्त गोलंदाज आहे उभरता सितारा. तुम्ही पाहता येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये प्रत्येक टीममध्ये आपण यंगस्टर पाहतो. ॲज द बॅटर म्हणा, फिल्डर म्हणा, बॉलर म्हणा. त्यातून खऱ्या अर्थानं संदीप गोरपेकर यांचे ते सुपुत्र आहेत. एक खऱ्या अर्थानं एक काल गाजवला संदीप गोरपेकरनं आणि त्यांचे सुपुत्र तुम्ही पाहता तेज तर्रार. वा काय बॉल आहे. पडला जसा त्याच्यानंतर बॉल खालीच राहिला की जीव मुंडे सारख्या फलंदाजाला बीट केला मंथन गोरपेकरनं. जबरदस्त गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. कौसा टीम तुमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. लक्षात असू द्या. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न तिकडे डायरेक्ट हिट होईल का. इथे पोचला निल्सन मडवी. 1 स्कोर पुढे जाईल धावा धावफलकावरती. 26 समीकरण तुमच्या समोर. 9 बॉल 49 गरज आहे. 8 षटकार 1 रन. मॅच जिंकू शकेल ओमसाई आगासन. स्विच इट. वॉट अ शॉट. आठवण केविन पीटरसन. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅन सीमा पार. निल्सन मडवीचा पहिला स्विच हिटचा दणका. चौकार. स्वर्गीय बंडूजी पाटील यांच्या स्मरणार्थ रविशेठ पाटील उद्योजपती दैसर मोरी यांच्याकडनं सर्व ट्रॉफ्या मला पुरस्कृत करण्यात आल्या. आणि ज्यांचं नुकताच आगमन झालं खऱ्या अर्थानं पटाकीच्या आतिषबाजीनं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खऱ्या अर्थानं ब्लॉक अध्यक्ष आहेत. राजकीय, शैक्षणिक आणि समाज कार्यामध्ये वारसा चालवणारे हे आमचे जीवनशेठ वालीलकर गोरगरिबांचे दाता. सर्वांच्या खऱ्या अर्थानं एकत्र घेऊन चालणारे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी. जीवनशेठ वालीलकर तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं कुठल्याही कामाला नक्कीच ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. जीवनशेठ तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विकेट. इथे डॉट बॉल आला आणि आता समीकरण तुमच्या समोर. बॉल शिल्लक असतील 6 बॉल आणि 44 ची गरज. हर्षल उर्फ बंटी कुठे असतील त्यांनी या व्यासपीठाजवळ. हर्षल उर्फ बंटी या. जरा तिकडे समोर जा प्लीज. आयोजक तुम्हाला सांगतात तिकडे समोर जरा बॉल साठी. अंपायरच्या तिकडे मागे. बंटी 6 मध्ये 44. बॉलिंग ट्रॅक वरती करण काठे. पहिलाच बॉल. आपटला बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाही. बॉल चालला तुम्ही पाहता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत. 1च धाव. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय. 1च धाव. 1 स्कोर पुढे जाईल. 33. या आई गावदेवी क्रिकेट संघ कौसा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आडवलीच्या स्पर्धेमध्ये त्याचा संघ पोहोचला. या स्पर्धेच्या तुम्ही पाहता अंतिम फेरीमध्ये डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक निल्सन मडवीचा तडाखा. हा चौकार आलाय. चौकारानं स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती 37 तुम्ही पाहता. चांगली बॅटिंग करतोय. मोठं लक्ष पार करायचं 75चं.
फटका चांगला आहे. धाव घेतली नाही, डॉट बॉल. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. सामना जिंकलाय, तुम्ही पाहताय. साक्षी लेवन आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली पोहोचला या स्पर्धेच्या अंतिम परिणामदे. अभिनंदन. आजच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ कौसा टीम पोहोचली होती. ओमसाई आगासन, टीम ओमकार, केजी मुंडे तुम्हाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. पुढच्या टुर्नामेंटसाठी या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला, तुमचं अभिनंदन. हार्ड लक बॉईज टीम. चला, खूप शुभेच्छा. पण आज चांगला खेळ केला. 2025-2026 ला खऱ्या अर्थानं विनायक मुंडेचा अर्धशतक पाहायला आम्हाला भेटलं.